लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत प्रेक्षकांनो आपल्याला जबरदस्ती असे रिव्ह्यू ऐकायला मिळणार आहे। आता बघा ना, इकडे आपण बघतो की काव्याच्या मनात पार्थविषयी संशय तर आलेलाच आहे, पण तिला माहिती की पार्थ असं काही करणार नाही। पण संशय म्हटलं तर तुम्हाला पण माहिती आहे की काय होऊ शकतं ते। पण आता ही दिव्या घरी आलेली असते आणि म्हणते की काव्या मॅम, मी असं ऐकलं आहे की तुमचे आणि पार्थ सरांचे 36च्या 36 गुण मिळाले आहेत। आणि ही दिव्या पण डायरेक्ट असं म्हणते की पण अशा जोड्या फार रेअरली टिकतात नाही का। तिचं असं बोलणं ऐकून नंदिनी आणि मानिनी काकू दोघेही शॉक होतात। पण आपली काव्या काही बरोबर म्हणजे सडेतोड असं उत्तर देते तिला आणि म्हणते की आमचे गुण नाही पण अवगुण जुळलेत। आणि काव्या तिला असं उत्तर देते आणि म्हणते की आमच्यातला बॉन्ड आमच्यातली खरी ताकद आहे। आणि ती पार्थला म्हणते की सगळ्याच गोष्टीची गॅरंटी नाही देता येत काय पार्थ। प्रेक्षकांना आता पार्थला असं झालं आहे की काय बोलावं काय बोलू नये, कारण ह्या दिव्यानेत ना बरोबर पार्थकडनं त्यांच्या पर्सनल गोष्टी बरोबर काढून घेतलेल्या असतात। त्यामुळे आता काव्याला सडेतोड बोलणं किंवा काय अशा गोष्टी बोलणं हे गरजेचंच होतं। आणि पुढे तर आपण बघतो की ह्या दिव्याला अंगठी दिलेली असते, त्यामुळे काव्य चिडतं आणि तिला म्हणते की माझी अंगठी घालायची कोण समजते कोण गसतो स्वतःला। आणि तिच्या गळ्यात तिची बॅग टाकून तिचा गळा मात्र आवळते, कारण आता काव्याचा राग आणि संताप हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहेत। असो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो। धन्यवाद।